नमस्कार मंडळी, आता मी चालली आहे मुंबईला। तर लॉकडाऊन नंतरचा हा माझा पहिल्यांदा कोकण रेल्वेचा प्रवास आहे आणि मी हॉलिडे स्पेशल जी 11:30 वाजता येते त्याची तिकीट बुक केली आहे 2 टायर AC। तर आता अजून 11:30चा टायमिंग आहे, आता झालेत 11:15। तर बघूया वाट, आता अजून 15 मिनिटांनी ट्रेन येईल। तर इथे बघू शकता जास्त गर्दी नाही आहे, पुढे थोडी मागे आहे लोक, पण जास्त लोक तर दिसत नाही आहे कारण आता बऱ्याच ट्रेन सोडलेल्या आहेत, 3 ट्रेन आहेत। तर चला आता बघूया पुढे अजून ट्रेनचे कुठले कुठले डबे आहेत आणि कशा प्रकारे हे ट्रेन किती वाजता येते आणि कोच कसे असणार आहेत, तसेच काय काय हे लोक एंट्री कशी होते, परत कशा प्रकारे सॅनिटाईज केलं जाते आणि कशी प्रवाशांची काळजी घेतली जाते कोविड पॅन्डेमिकमध्ये। तर आता आपण हे कोकण रेल्वेचा प्रवास पुढे बघूयात। कोणी प्लॅटफॉर्मला नाही आहे, पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे। कंपार्टमेंट आहे ते पूर्ण डब्बा खाली आहे। हे आमच्या सीट्स 3, इथे पण कोण नाही आहे अजून तरी। आणि आता आपण इथे जाऊयात। टायरची तिकीट होती 1680 रुपये, जेव्हा मी बुक केलेली 1 आठवड्या आधी, आणि काल मी याची तिकीट्स बघितली तर 1505 रुपये होती। तर जर सीट्स अवेलेबल आहे तर तुम्हाला मी रेकमेंड करेन की तुम्ही 1-2 दिवस आधीच तिकीट बुक करा, जेणेकरून तुम्हाला थोडी स्वस्तात तिकीट मिळेल। हा माझा ट्रेन बुक करतानाचा अनुभव आहे।
खाली आहे इकडे तर कोणच नाही आहे. हा फर्स्ट क्लास है. पूर्ण खाली आहेत. पूर्ण हा डब्बा खाली आहे. इकडे थोडीशी लोक आहेत इथे काय. हा पण सेकंड क्लास आहे. हा सेकंड क्लास नाही, हा 3 टायर आहे. बघून दिस, हा 3 टायर आहे. रत्नागिरी आलेला आहे 2 तासाने. 2:15 झालेत. रत्नागिरी आलेला आहे.
हे आलेलं आहे चिपळूण. चिपळूणला ट्रेन आलेली आहे 3:45 वाजता. मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 करून रवाना होत आहे. प्रवाशांच्या लक्षात सुद्धा मडगावहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जाणारे 0114 प्लॅटफॉर्म क्रमांक 1 करून रवाना होत आहे. स्टेशन गेलेलं आहे. 7 वाजता पनवेलला आली गाडी, म्हणजे गाडी बऱ्यापैकी टायमात आली आहे. तर 9 वाजेपर्यंत ठाण्याला 8:30 पर्यंत ठाण्याला पोहोचायला पाहिजे.
आत्ता आमची ट्रेन ठाण्याला आलेली आहे आणि आता आम्ही उतरत आहोत. तर चला आता मी ठाण्याला उतरलो आहोत आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.